हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 7 फरवरी नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एकदम जबरदस्त हिंदी सॉन्ग वरती बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. त्याचबरोबर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर आपलं इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे, त्यावरती तुम्ही बिनधास्त मेसेज करा. आपण आता नवीन अकाउंट उघडलेलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही युट्यूबला सपोर्ट करा तसा इंस्टा सुद्धा सपोर्ट करा प्लीज, कारण इंस्टाचं आपलं पेज बनवणं खूप गरजेचं आहे. खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे. खूप जण त्याच्याबद्दल ईमेलवरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. तर सोबत काय करायचं, डायरेक्ट आपल्याला DM करत जा. DM केल्यानंतर मी 100% मेसेज बघतो आणि रिपीट सुद्धा करतो. तर खूप जण अनुभव सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, चला कुठलाही वेळ घालता आपण आपली व्हिडिओ सुरुवात करूया. दिल बरा अपन के तू अपन तेरा दिल बरा अपन के तू अपन तेरा तुझसे दिल लगाओ मैं भी फैमिली बनाओ अब यही तो बस इरादा है मेरा. तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे. तर अशा प्रकारचे दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. एक बिटमार्क प्रीसेट आहे, दुसरी शेकी बेक प्रीसेट आहे. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ असेल, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेट मोशन. तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. जर व्हिडिओ बघून सुद्धा प्रॉब्लेम झाला नाही, त्याच व्हिडिओच्या खाली 2 नंबरला एक व्हिडिओ असणार आहे, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेट मोशन. तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, कारण वरचा व्हिडिओ नाही बघितलं तर खालचा व्हिडिओ बघून तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार आहे, कारण ही माझी 100% गॅरंटी आहे. कारण आपण स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे, माझाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतोय. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालता आपण आपली व्हिडिओ सुरुवात करूया. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर या प्रीसेटमध्ये फक्त एक आपल्याला सॉंगच बघायला मिळणार आहे. बाकी सगळं आपल्याला स्वतः क्रिएट करायचं आहे. त्यामध्ये फोटो आपल्याला कुठून कुठपर्यंत ऍड करायचे ते तुम्हाला मी अगोदर सांगतो. तर आपल्या 0 सेकंदापासून इथे एक डबल बीट आहेत बघा, इथपर्यंत फोटो ऍड करायचे. तिथं मधले 1 2 3 4 फोटो सोडायचे. सिम्पली 4 फोटो सोडून या बीटच्या समोर आपले फोटोज ऍड करायचे. तर मी फोटोज ऍड करून घेतो. तर त्यासाठी प्लस वरती क्लिक करायचे, मीडियावरती यायचं आहे आणि इथं काय तुमचे काय फोटोचे फाईल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ऍड करून घ्या. तर मी आपले काही फोटो आहेत ते फोटोज ऍड करून घेतो. तर गाईज, मी अशा प्रकारे फोटोज ऍड करून घेतले आहेत. तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या 0 सेकंदापासून ते इथे एक डबल बीट आहे बघा, ते डबल बीट पर्यंत आपल्याला फोटोज ऍड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथं मधले 4 फोटो सोडायचे. या डबल बीट पासून इकडे आपल्याला फोटोज ऍड करून घ्यायचे आहेत. तर आता आपण सिम्पली फोटो जर ऍड करून घेतले आहेत. तर काही जणांना प्रश्न पडला असेल की डायरेक्ट असे कसे फोटो ऍड केले, म्हणजे एकदम बरोबर रेशोमध्ये. तर एकदम बरोबर रेशोमध्ये फोटोज ऍड करायसाठी काय करायचं असतं बरं का. तर मी जे फोटो आहेत ते आपले डायरेक्ट ऍड करून घेतलेले आहेत. तर आपला जो फोटो ऍड होतो मीडियामधून तो अशा प्रकारे फोटो असतो. तर हा फोटो कसा म्हणजे बरोबर रेशोमध्ये ऍड करायचा, त्यासाठी काय करायचे, तो वर आडव्या 3 डॉट आहे बरं का, यावर क्लिक करायचं. ते एक ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाचं, यावरती क्लिक करून द्यायचे. आपला फोटो एकदम बरोबर रेशोमध्ये ऍड होऊन जाणार आहे. तर मी अशा प्रकारे का केलं, कारण एक जर फोटो दाखवत बसलो असतो तर खूप आपल्याला टाइम झाला असता. तर आपण काय करू, त्या फोटोला इफेक्ट ऍड करून घेऊयात. तर आता इफेक्ट ऍड करायसाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक म्हणजे काय करायचं, आपल्याला थोडं समोर यायचं आहे. तर इथं अशा प्रकारे 2 आपले इथं इमेजेस असतील बघा अशा प्रकारचे. तर सिम्पली ह्या अगोदर आपल्याला कॉपी करायचे. तर आता काय करायचं, लॉंग प्रेस करून हे दोन्ही लेयर्स आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहेत. लेयर्स वरती यायचं आहे,
कॉपी टू लेअर करायचे आहेत. लेअर कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. तर सिम्पली व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं, आपली इथे डबल बीट आहेत बघा तुम्हाला सांगितल्याबद्दल. तर इथे डबल बीट कशी आल्यानंतर इथे या 2 लेअर आपल्याला पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे थोडं समोर यायचं आहे, त्याच लेअर आपल्याला पेस्ट करायचे. तर याच फोटोसाठी आपण हे इथे 4 बीट सोडले होते. आता सिम्पली काय करायचंय, यांची सुद्धा आपल्याला फोटोज फक्त चेंज करून घ्यायचे. जरा फोटो चेंज कसे करायचे, तर सिम्पली या फोटोवर क्लिक करायचंय. कलर आणि फिलवरती यायचं आहे. इथं एक अशा प्रकारे नाव किंवा नंबर असेल यावरती सिम्पली क्लिक करून द्यायचंय. तर आपली गॅलरी ओपन होणार आहे. तुमची जी फाईल असेल ती फाईल सिलेक्ट करून घ्या. तर समजा तुम्हाला हा फोटो ऍड करायचा आहे, तर सिम्पली तो वरी प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून द्यायचे. आपला हा फोटो ऍड होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर समोर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे. कलर आणि फिलवरती जायचंय. नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करून परत फोटोची फाईल ओपन होणार आहे. परत फोटो ऍड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे काही 4 फोटो असतील, फोटोज ऍड करून घ्या. तर आपण इकडच्या फोटोला इफेक्ट ऍड करून घेऊया. त्यासाठी बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे, तर हा सिम्पली 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर डायरेक्ट 2 नंबरचा फोटो कशी यायचा, या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. डायरेक्ट 3 नंबरचा फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे हा जो एक मधला फोटो आहे, सिम्पली हा मधला फोटो सोडायचा आहे. त्याच्या समोरचा फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. हा एक मोठ्या फोटोपर्यंत आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हा त्या मोठ्या फोटोपर्यंत. तर आता आपण बॅक इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा एक 3 नंबरचा इफेक्ट असेल, हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचंय, आता हे करायला आपले मध्य फोटो आहेत बघा. तर या मधल्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण हा इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर म्हणजे आपण इकडचे आपण इफेक्ट वगैरे ऍड करून घेतले आहे. तर आता समोरच्या फोटोला इफेक्ट ऍड करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा एक 3 नंबरचा इफेक्ट आहे अशा प्रकारचा. तर हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे आपल्याला बघ 7.11 सेकंदापाशी. तर काय करायचं, या फोटोला आपल्याला इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर या म्हणजे तुम्हाला सांगतो कुठेपर्यंत फोटोला इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर ते एक डबल बीट असतील तर अशा प्रकारे, तर या डबल बीट पर्यंत या फोटोला इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. तर आता परत आपण बॅकला येऊयात इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचे, आता 4 नंबरचा इफेक्ट आपण ऑलरेडी आत्ताच कॉपी करून घेतला आहे. तर आता 5 नंबरचे इफेक्ट म्हणजे 5 नंबरचे हे 2 इफेक्ट आपण कॉपी करून घेतले आहेत. तर काय करू, क्लिअर दोन्ही डिलीट मारू. तर राहू दे, काय विषय नाही. समोरचा इथं काय बघा, हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे आपल्याला. थोडं समोर आल्याच्यानंतर काय करायचं, इथे डबल बीट पशी बघा. तिथे डबल बीट पशी आल्याच्यानंतर हा एक फोटो आहे, या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ते मागवायच्यासारखं काय करायचं, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे. डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. म्हणजे इथं मध्ये आपला थोडा वेगळा इफेक्ट येणार आहे. तर आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला आपण अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून देतच आहोत. तर आता परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक राहिलेला लास्टचा इफेक्ट असेल, तर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आता राहिलेले मधले फोटो असतील, तर या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर या मधल्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर विषय मित्रांनो कसा आहे, व्हिडिओ जर संपूर्ण वॉच केला तरच आपलं म्हणजे इफेक्ट बरोबर आपल्याला बसणार आहे. नाहीतर व्हिडिओ खूप खतरनाक वाटतो, इकडचं तिकडचं इकडं. तर ते वरचे जे लेयर्स आहेत ते आपण अशा प्रकारे खाली घेऊयात, थोडे जरा चांगले दिसतील, खूपच वेगळे दिसत आहेत. तर आपल्याला मित्रांनो सपोर्टची गरज आहे, सपोर्ट करा. मला सुद्धा अशा प्रकारे नुसते फोटो टाकून इफेक्ट द्यायला काही प्रॉब्लेम नाही. पण अशा प्रकारे काय होतं, नुसती एडिटिंग समजत नाही, एडिटिंगचा खेळ समजत नाही. एडिटिंगचा खेळ जर समजायचा असेल तर प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग आलीच पाहिजे. ती कशी शिकवायची ती मला इथे सांगायला. थोडा व्हिडिओ आपल्याला लेट होऊ द्या, मोठा होऊ द्या, काय विषय नाही, पण व्हिडिओ एडिटिंग प्रॉपर शिकावी
नाहीतर VN कोड देऊन असे कोड देऊन तर कोणी देखील देऊ शकता, मी सुद्धा देऊ शकतो, काही विषय नाही. पण मला कसं वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलाला नुसतं असं आळशी बनवायचं नाही बरं का. आळशी चुकून देखील बनवायचं नाही, पोराला त्याच प्रकारे सवय लागते. तर काही मुलं माझी जी व्हिडिओ आहे ती बघायला इग्नोर करत असतील. कारण आहे का, कारण मी सगळे प्रॉपर व्हिडिओ शिकवतो. तर काही मुलांना नको वाटते असं एडिटिंग वगैरे शिकायची, डायरेक्ट अशा प्रकारे फोटो देणे, यामध्ये फक्त फोटो चेंज करणे, व्हिडिओ रेडी होतो. तर यामध्ये काय अर्थ नाही. कुठला इफेक्ट कुठं वापरायचा, कसा वापरायचा हा सुद्धा सगळं कळालं पाहिजे. त्यामुळे मी अशा प्रकारे प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग शिकवतो. जर तुम्हाला हे बरोबर वाटत असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की टाईप करा, मला सुद्धा बरोबर वाटेल की आपण कुठं चुकत नाही. तर राहिला एक आपला इफेक्ट आहे, तर आपण पेस्ट करून देऊया. त्यासाठी परत घ्यायचा आहे इफेक्ट लेअरवरती. तर हा ब्लरचा इफेक्ट आहे एकच नंबरला आहे. तर हा इफेक्ट कॉपी करून घेऊयात, परत व्हिडिओवरती यायचा आहे आणि हा जो 1 नंबरचा फोटो आहे, या 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेऊयात. तर काय आपला व्हिडिओ आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे. तर यामध्ये आपण एक बॉर्डर ऍड करून घेऊयात. त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल ऍड करायचं, त्याच्यानंतर वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. तिथे ट्रेस टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे खालून 3 नंबरला बरं का. तर यावरती क्लिक करायचं आहे. खाली कलर आणि फिलचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्या साईडला 2 कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅक लावायचा आहे बॉर्डर अँड शॉर्टवरती. स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर ऑलरेडी ब्लॅक सिलेक्टेड असेल, यावरती क्लिक करून व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्ट्रोकची लेंथ आहे एक 12% ठेवून घ्या. त्यानंतर आपली जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर एकदम लास्ट पर्यंत येऊन बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर गाईज आपला व्हिडिओ एकदम खतरनाक जबरदस्त प्रकारे अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यासाठी वरील सेटिंग साईडला एक शेअरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे. आता इथे व्हिडिओचा क्वालिटीचा प्रश्न, तर व्हिडिओची क्वालिटी 1080p मध्ये ठेवायचा, एकदम बरोबर क्वालिटी येणार आहे. आणि खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्यायचं आहे. एक्सपोर्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपला जो व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त ट्रेनिंग सॉन्गवरती व्हिडिओ शिकवत असतो. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे एकदम मागचे ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर आपण जास्तीत जास्त इंस्टाचा ट्रेंड उचलत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलवरची व्हिडिओ नक्की बघत जावा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया नवीन एका जबरदस्त कॉन्सेप्टमध्ये लवकरच. तर ओके, बाय, टेक केअर.